महाराष्ट्राचा. नमस्कार, मी प्रतिभा. संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शिरूर तालुक्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः कवठे एमआयच्या मुंजाळवाडी, ढगे, माथा, एडे बोराडे वस्तीत काल गुरुवारी सायंकाळीच्या 4 वाजण्याच्या दरम्यान झालेल्या अवकाळी गारांसह पडलेल्या तुफानी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका दिला आहे. कांदा, केळी हे शेतामधील उभी पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सध्या तयार झालेला आणि हाताशी आलेला गहू काढण्यात शेतकरी व्यस्त असतानाच अवकाळीचा फटका बसला आहे. दरम्यान महसूल कृषी विभागाने तत्परता दाखवत नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे आज सकाळी 6 वाजता सुरू केले आहेत. या विभागाचे कार्यतत्पर सहाय्यक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी सकाळी 6 वाजताच प्रत्यक्ष कवठे एमआयत दाखल होत एडे बोराडे वस्ती, टावरे वस्ती, मुंजाळवाडी परिसरात प्रत्यक्ष शेतात नुकसानीची पाहणी करून पंचनाम्याला सुरुवात केली. आज दुपारपर्यंत सुमारे 90 पंचनामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली. या कामी स्थानिक ग्राम महसूल सहाय्यक लहू सांडभोर यांची मोठी मदत होत आहे. जाधव यांनी सांगितले की वादळी पावसामुळे अजूनही काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असण्याची शक्यता असून अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करण्यात येणार आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पुढे येऊन माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात आले. अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे परिसरात विजेचे खांब उन्मळून पडले. काही ठिकाणी ताराही तुटल्याने वीज पुरवठाही विस्कळीत झाला होता. या अवकाळीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून तातडीने मदत मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिरूर तालुक्याच्या कवठे एमआय परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला असून कर्ज काढून मेहनत घेऊन उभी केलेली पिके आणि पावसामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पिकांवर केलेला खर्च, घेतलेली कर्जे आणि त्यांची परतफेड कशी करायची असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. आता जगायचे कसे अशी हतबल भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर युवा क्रांती फाउंडेशन, राष्ट्रीय किसान विकास मंचाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुभाष शेट्टे यांनी शासनाकडे तातडीची मदत देण्याची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होताच त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी असे त्यांनी आवाहनही केले. शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरत आहे. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष शेट्टे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.